अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. घर बसल्या आपण सामना पाहत असाल तर मित्रांनो या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. मराठी माणसानं उद्योग करावे असं आपण म्हणतो ना, उद्योजक जगतामध्ये यावं, पण मग त्याला पाठिंबा सुद्धा मराठी माणसानं देणं आवश्यक आहे. संदीप कीर आणि विपुल पांडुळकर, संदीप कीर यांना आपण ओळखता, अर्थातच संजनाताई कीर जे अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत, त्यांचे पती, आणि त्यांना डॉन या नावाने आपण क्रिकेटमध्ये ओळखता. आपले अलिबागचेच रहिवासी आहेत. त्यांचा हा चॅनल आहे प्रोलिंग, आणि त्या चॅनलला संपूर्णपणे ऋतुचकी हे त्यांचे सुपुत्र चालवत असतात. वळूया मैदानाकडे, जिथे सामन्याला सुरुवात होईल. प्रोलिंगची टीम आमची सज्ज झाले. समालोचन कक्षामध्ये गुड्ड्या जाधव तयार झालाय, हर्षद सुद्धा तयार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. वळतोय मैदानाकडे, जिथे सामन्याला सुरुवात होणार आणि बेलोशी बिग बुल्स वर्सेस वळके अवेंजर्स मधला सामना रंगणार. धन्यवाद सर. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती अक्षय मोनाला आसमान दाखवणारा आसमानी बुलंद असा टोला, चेंडू सीमा पार, षटकार. थेट मैदानामध्ये जाऊन सुद्धा प्रेक्षकांमध्ये जाऊन प्रत्येकाशी या ठिकाणी अर्थातच संवाद साधतायत, प्रत्येकाची विचारपूस सुद्धा करतायत, आणि प्रत्येकाने डिसिप्लिनमध्ये तर राहिलंच पाहिजे, पण त्याच्या समवेत आपापली जबाबदारी जे पार पाडतात त्यांचं कौतुक सुद्धा करतायत. आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आज गुड्डे आपण यशस्वीपणे करतोय ना, त्याच्या मागे मास्टर माइंड जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर हेच आहेत नृपाल जयंत पाटील. थँक्यू सो मच. आणि सर, ज्यांची आपण नावं घेतली या व्यासपीठावरती आपल्याला, आणि बिहाइंड द स्टम्प्स आणि बिहाइंड द सक्सेस हा नेहमी आपल्याला एक हिडन टॅलेंट पाहायला मिळतं. आणि बिहाइंड द सक्सेस या PNPचा अर्थात सक्सेसच्या पाठीमागचे आपण चेहरे आतापर्यंत आपण दाखवले सर्वांना, म्हणजे आपल्या प्रोलिंगचे टीम का होईना, त्याच वेळी आपण जर पाहिलं संपूर्णपणे ज्यांनी केलेली मेहनत आपण पाहिलं, त्याच वेळी धावफलकावरती आपण पाहिलं 7 ही धावसंख्या धावफलकावरती. आणि आणखीन एक अर्थात या स्पर्धेचे अर्थात हिडन टॅलेंट म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॉमेंट्री अर्थात संदीप जगे सर, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात, कारण का त्यांच्या माध्यमातून ही समालोचन टीम आपल्याला पाहायला मिळते. चला, बॉल जातोय, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालं, आणि त्या युनिव्हर्सिटीमधील मी एक स्टुडंट आहे त्या कॉमेंट्रीच्या युनिव्हर्सिटीमधला. त्यांचं हार्दिक सर तुम्हाला आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही मला आणि माझ्या समवेत हर्षल मुंडे आहे, आम्हा दोघांना रोह्याचा आवाज या अलिबागमध्ये आपण पोहोचू दिलात. त्याच वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसला की काय, चेंडू हवेत आणि झेल, फलंदाज बाद. प्रतिउत्तर येताना पाहायला मिळालं अक्षय मोन्याकडून, फलंदाज बाद. आपण पाहतोय पहिली विकेट त्यांना पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा धक्का आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. सौरभ ज्या पद्धतीने मैदानावरती खेळ, त्याच वेळेला मात्र आपण पाहिलं तर तो मैदानाच्या बाहेर त्यांना पाहायला मिळाला. एक वेल जज, त्याच वेळेला एक सुंदर झेल. पण पाहिलं का, ज्यावेळेला खेळपट्टीवरती अक्षय मोना बॉलला जज करत होते ना, थोडे चाचपडताना पाहायला मिळाले. ज्यावेळेला बॉल बराच कालावधी हवेत राहिला, शेवटच्या क्षणी बॉलवरती नजर कायम ठेवली. कॅच इम्पॉर्टंट होती, कारण की आपण म्हणतो ना सातत्यानं पकडो कॅच, जीतो मॅच, या सगळ्या भूमिकांना बजावत असताना अक्षयनं अव्वल दर्जाचं कामकाज करून दाखवलंय. आणि तिकडे विकेट मिळाली 8 या आकड्यावरती. पहिला धक्का, पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. आणि हर्षद, एक गोष्ट आपण पाहतोय ना, ही स्पर्धा अधिक दिमागदार होण्यासाठी जसं खेळाडूंचा सुद्धा अफलातून परफॉर्मन्स मैदानामध्ये होतोय ना, या स्पर्धेसाठी वापरली जाणारी अर्थातच विद्युत प्रकाश झोतातील सर्व जे टॉवर्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती प्रत्येक टॉवरवरती तब्बल 24 ते 28 हॅलोजन सज्ज करण्यात आलेले आहेत. ओमकार लाईट्सचे आमचा अर्थातच अनुप पाटील यांना मनपूर्वक आपल्याला याच्यासाठी अभिनंदन करावं लागेल. तसेच ही संपूर्ण गॅलरी ज्या सजवण्यात आलेल्या आहेत त्याच्यासाठी MM एंटरप्राइजेसचं महत्त्वाचं योगदान राहिलंय ओमकार म्हात्रे यांचं, त्यांचंही मनपूर्वक आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील.
याच वेळी चांगला फटका मारायचा प्रयत्न आपण पाहिला, खोलात टाकलेला चेंडू आपण पाहिलं. अक्षय मोन्या सातत्याने अलिबागचं क्रिकेट खूप वेळा खेळलाय. ज्यावेळी आपण जर पाहिलं 2015चा एक सीझन राहिला होता ज्याच्यामध्ये अक्षय मोन्या आउट ऑफ फॉर्म राहिला होता आणि त्याच्यानंतर अक्षय मोन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. नजीबुल्ला ट्रॉफी जेव्हा अक्षय मोन्याने खेळली आणि त्यानंतर अक्षय मोन्याचा फॅन फॉलोविंग अचानकपणे वाढायला लागला आणि त्यानंतर आपल्याला कळलं अक्षय मोन्या मॅन फ्रॉम अलिबाग. याही वेळेला मोठी लाऊड अपील. हाऊ वॉज दॅट? पूर्णपणे पंचांकडे दाद मागत असताना, त्या विकेटसाठी विनंती करत असताना, त्या विकेटसाठी अर्थात लोटांगण घालत असताना पाहायला मिळाला. हाऊ वॉज दॅट अंपर, प्लीज आम्हाला ह्या विकेटची गरज आहे. कारण का त्याच्या अगेन्स्ट ऑफ जे आपण पाहिलं त्याच्याकडून आपण अर्थात आपण पाहिलं षटकार येताना पाहायला मिळाला. ती मौल्यवान विकेट आहे. डावखुरा फलंदाज आज या PNP चषकामध्ये आजच्या या दिवसामध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. आणि एक नॅचरली सुद्धा म्हटलं गेलं ना, डावखुरा फटका अर्थात डावखुरा फलंदाज असतो ना त्याचे फटके खेळायला आणि बघताना आपल्याला आवडतात सुद्धा. पुढील चेंडू नाही नाही नाही, कलात्मकता आहे. अर्थात आपण पाहिलं सहाही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकायचं टॅलेंट आहे त्याच्याकडे आणि त्याने टाकले सुद्धा. आणि आपण पाहिलं हा शेवटचा चेंडू हा निर्धाव्य त्यांना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण जर पाहिलं ना सर, तर या अशा खेळाडूंकडून बरंच काही शिकायला मिळतं. मी म्हणेन किंवा मैदानाच्या चौबाजूला जे गॅलरीजमध्ये प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्ये काही खेळाडू हे असतील आणि जर काही खेळाडू या प्रेक्षकांमध्ये बसून मॅचचा आनंद घेतात ना, तर अक्षय मोन्याचा आदर्श घ्यायला हरकत नाहीये. जर पहिल्या बॉलवरती चुकीचा बॉल फेकला जरूर, त्याच्यावरती सिक्सरही आला, पण त्याच मॅचमध्ये क्रुशल मुवमेंटमध्ये पलटवार कसा आणायचा ना याची जाणीव तुम्हाला मैदानावरती असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच कोयना आणि हर्षद, हे पाहतोय आपण अवधूत पाटील, जे खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सन्माननीय चित्रलेखाताई आणि नृपाल शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांचं खऱ्या अर्थानं मोठं योगदान या संपूर्ण ओमकार डेकोरेटरचं राहिलेलं आहे. तुम्हाला बसण्यासाठी असणारी आसन व्यवस्था, मैदान सुसज्ज करण्यासाठी त्याने केलेलं अर्थातच एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आणि संपूर्ण अर्थातच आमच्या टीमचे खऱ्या अर्थानं कॅप्टन अवधूत पाटील या ठिकाणी, त्यांना आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. बघा इकडे बक्षीस आले. सन्माननीय वासुदेव काशीनाथ नकवा साहेब त्यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. त्याच वेळेला उलेश नकवा यांच्या वतीनं सुद्धा आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं बक्षीस इथे प्रत्येक षटकाराला बॅटरला दिलं जाईल. 9 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी कल्पेश. धन्यवाद. आणि ऑन स्क्रीन पाहू शकता या स्पर्धेचे जनक आपल्याला पाहायला मिळतात. अतोनात मेहनत घेतली आणि या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळाला हा संपूर्ण भव्य दिव्य हा पटांगण जो रंगलेला पाहायला मिळतोय, जो ज्या प्रेमापोटी या मैदानावरती आलात ते आपल्याला स्क्रीनवरती येताना पाहायला मिळाले. मॅचकडे वळतो. 9 ही धावसंख्या धावफलकावरती अर्थात एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय मोन्याचा स्पेल संपला. आता दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं ते म्हणजे कल्पेश मात्र आला आणि पहिला बॉल आपण जर पाहिला यष्टींच्या पाठीमागे डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला बिंट्या पाहायला मिळतोय. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जाताना पाहायला मिळतो. एकंदरीत जर अक्षयच्या टीमचं जर आपण पाहिलं तर एक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात, बिंट्या पाहायला मिळतो अक्षय. त्यानंतर आपण जर पाहिलं गोलंदाजी बॉर्कवरती सुद्धा नाही नाही नाही, बॅट लवकर टर्न झाली होती आपल्याला पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा चांगला फ्लो राहिला नाहीये, बॅट आणि बॉलचं चांगलं गणित आलं नाहीये. हर्षल सर म्हणाले की रेशीम गाठी बॅट आणि बॉलच्या जमल्या नाही, जुळल्या नाहीये आणि त्यावेळी डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि हेच अर्थातच ज्यांचा उल्लेख मी मगाशी केला होता, MM एंटरप्राइजेसचे ओंकार म्हात्रे आणि अनुप पाटील, ज्यांना अर्थातच आपण ओळखतो या संपूर्ण विद्युत प्रकाशझोतातील ओंकार लाईट्सच्या माध्यमातून आपण या उभारल्या गेलेल्या आहेत. पण या सगळ्यांपेक्षा एक व्यक्ती या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान अतिशय अतुलनीय राहिलेलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. ते म्हणजे अर्थातच आमचे कपिल अनभवणे. यांना विसरून चालणार नाही, कारण कपिल अनभवणे यांची सुद्धा प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय नृपाल शेठ आणि चित्रलेखाताई यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल अनभवणेच सर्व काही अर्थातच गाईड करत असतात आणि तेव्हाच ही स्पर्धा या ठिकाणी यशोशिखरावरती आपल्याला आलेली पाहायला मिळते. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. आणि जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क आणि स्वतःहून अर्थात पाहायला मिळालं ग्रामीण क्रिकेटनी काय दिलंय तर आपल्याला अर्थात आपण पाहिलं की स्वतःहून विकेट देण्याचं अर्थात आपण पाहिलं. चला टाइम अप आहे, आपल्याकडे वेळ आहे. त्या वेळेमध्ये बॅटर्सने आपण लवकरात लवकर मैदानावरती यायचं आहे. मॅच आपल्याला अजून घडवायचे आहेत आणि त्याच वेळी आपण जर पाहिला एक
याच प्रेक्षकांना पाहायला मिळतात, सर्वजण आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रोलिंगच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या बिहाइंड जे राहिले होते त्या सर्वांना आता आपल्याला फ्रंटला येताना आपल्याला सर्वजण पाहायला मिळतात. ॲब्सोल्युटली. त्याच्यामध्ये रवी थोरात सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा प्रचंड सहकार्य ही स्पर्धेच्या आयोजनामध्ये राहिलेलं आहे. बरोबर उल्लेख केलात आपण गुड्डा जाधव. यस, चला मॅच कडे वळतोय. ज्या ठिकाणी 2 गडी बाद होताना आपल्याला धावफलकावरती धावा झालेल्या पाहायला मिळाल्या, त्यामध्ये तब्बल 9 ही धावसंख्या धावफलकावरती झालेल्या आपल्याला पाहायला मिळाले. धाव फलक जर आपण पाहिलं, कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आले आणि या कल्पेशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि सीमा रेषा पार, षटकार. त्यावेळेला स्वतःला स्ट्रेच केलं होतं, उंच उडी मारत असताना कॅच पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला, पण ज्या वेळेला झेल पकडला ती उंच उडी मारल्यानंतर पाय हा मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि हे स्वतःहून क्षेत्ररक्षकांनी तिकडे मात्र लगेचच हात वरती केले की होय या 6 धाबा आहेत. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राजा पाटील यांनी केला जरूर, पण तिकडे 6 धाबा सुद्धा मिळाला. मास्टर माइंड आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. संदीप जी जगे आपण पाहतोय. थँक्यू सो मच. मॅच कडे वळतो. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसलाय की काय, चेंडू सीमा रेषेच्या आत, फलंदाज बाद. जे तुम्ही क्राऊड दाखवता त्या क्राऊड मध्ये प्लीज अर्थात गॅलरी नंबर 5 दाखवू नका, कारण का तो म्हणतोय की मी माझ्या बायकोला सांगितलंय की मी नाईट शिफ्टला चाललोय पण मी मॅच बघायला आलोय. सो प्लीज गॅलरी नंबर 5 दाखवू नका. मी मित्रांसोबत आलेलो आहे आणि गॅलरी नंबर जर 5 दाखवली तर माझ्या बायकोला घरी कळेल की मी मॅच बघायला आलोय आणि मी कामावरती गेलोच नाहीये. त्याच्यामुळे जर तो घरातलं भांडण आणि प्रोलिंग बघा, लगेच गॅलरी नंबर 5 वरतीच दाखवायला सुरुवात केली. डायव्हॉर्स पण होऊ शकतो प्रोलिंग. चला मॅच कडे वळतो. पीएनपी चषकामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात आपण. एक शब्द आपण म्हटला आणि लगेच आमचे कॅमेरामॅन तिथपर्यंत पोहोचले सुद्धा. म्हणजे बिग बॉस का हिट होतो ना याचं कारण आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त कलेश, भांडण, तंटा पाहायला मिळाला पाहिजे, कारण मैदानावरती होताना पाहायला नाही मिळत आहेत. एका बाजूने षटकार येतोय तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. भांडण, तंटा, ॲग्रेशन किंवा स्लेजिंग या गोष्टी ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप कमी पाहायला मिळतात. आणि अलिबाग क्रिकेट म्हटलं की सेन्सिबलपणा आणि नीट नेटकेपणा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो, कारण पीएनपी चषकाची ही मॅच पाहतोय. दुहेरी फटका मारायचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये आपण पाहिलं दमखम नाहीये. चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळालं आणि अर्थात षटक क्रमांक संपुष्ट झाले, ते म्हणजे दोन षटकांमध्ये धावफलकावरती बनलं, त्या म्हणजे 15 ही धावसंख्या धावफलकावरती बनलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहतो 15 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली अपेक्षित होती ज्यावेळेला षटकार आला होता, पण इकडे सुरुवात अशी झाली नाही. यस, टिप बॉल आपण पाहतोय. पीएनपी बॉल ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक महत्वाचा पहिला डाव खेळपट्टीवरती चालू झाला. 3 फलंदाज तिकडे बाद होताना पाहायला मिळाले. 15 धावा तिकडे मात्र स्कोरकार्ड वरती आतापर्यंत निश्चितपणे आपण पाहतोय. एकंदरीत संपूर्ण मॅचचं चित्र आपण जर पाहिलं ना तर धावांचा वेग सातत्यानं पुढे नेण्याचा प्रयत्न चालू केला गेला, पण तेवढ्याशा धावा आल्या नाहीयेत. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी इकडे बक्षीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. वासुदेव काशीनाथ नकवा यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये, त्याचबरोबर उल्लेशजी नकवा यांच्या वतीनं सुद्धा आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. पण त्या बक्षिसास पात्र होणारा खेळाडू कोणता असेल, कोणता खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळ करून दाखवेल, या सगळ्या गोष्टींचा विचार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या मंथन टाकीच्या बॅटमधून जो सिक्सर आला होता तर त्याला मात्र निश्चितपणे 1000 रुपयाचं बक्षीस तिकडे मिळेलच. पण त्याच वेळेला नवीन बॅटर जसं मैदानाच्या आतमध्ये आला, मुस्तकी मुकादम पाहायला मिळेल. त्यांच्या साथीला आपण पाहतोय सलामी लावलेला खेळाडू ज्याच्या बॅटमधून पहिला सिक्सर आला तो सक्षित सुद्धा मैदानावरती खेळतोय.
येस, निश्चितपणे आपण पाहतोय संपूर्ण म्हणजे मैदानाच्या चहूबाजूला कुठे काही कमतरता तर नाहीये. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तिऊताईंनी सगळ्याच गोष्टींकडे लक्ष दिले. मग समालोचन कक्ष असेल किंवा मुख्य व्यासपीठ असेल. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आपल्या व्यासपीठाच्या मागे मग सगळ्या प्रेक्षक वर्ग, त्याच वेळेला खेळाडू, आमचे जे काही आयोजक आहे, जेवणाची व्यवस्था असेल, त्याच वेळेला लाईव्हची टीम जी संपूर्ण आपण जर पाहिलं तर जी लाईव्हची रूम आपल्याला पाहायला मिळते, ब्रॉडकास्टिंग रूम, तिकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर सगळ्याच गोष्टीकडे लक्ष हे मात्र जास्तीचं दिलं. आणि म्हणूनच का होईना ही स्पर्धा चर्चेमध्ये येण्याचं कामच आहे. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा यशाकडे जाण्याचा हा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपण पाहिलं तर ताई, चांगला बॉल प्रफुल आलेत गोलंदाजी मार्कवरती, पण आल्यानंतर आपण पाहिलं त्याच पावलाने पंचा आमच्यापर्यंत वळतात, ते म्हणजे दंडित करतात. धावफलकावरती सोयरी चेंडू येताना पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलने धावफलकावरती आता दाखडेमोड होताना पाहायला मिळणार. धावफलक 16 या धावसंख्येवरती, 3 गडी बाद, 2 षटकांचा खेळ समाप्त. टेप बॉलची ओव्हर आपण पाहतो. आता PNP बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पिंट्या अर्थात पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी धावफलकावरती आपण पाहिलं मॅन फ्रॉम हशिवरे, दुहेरी फटका, परत एकदा तोच फटका मारायचा प्रयत्न केला जातो आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की आणखीन एक अर्थात डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. पहिला बॉल अर्थात व्हाईट बॉल पाहायला मिळाला होता, पण दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं थोडासा कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न बॅटर्सनी केला आणि चेंडू निर्धाव फेकला जातोय. डबल माइंड, दोन मेंदू असतात आपल्याकडे, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू. पण त्या दोन्ही मेंदू जेव्हा एकमेकांमध्ये जेव्हा मिसकम्युनिकेशन करतात ना, तेव्हा असं मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि फलंदाज बाद. स्कीम या दोघांना खेळावं लागेल, आता लढावं लागेल. कारण की जे काही कामकाज बाकी आहे त्याच वेळेला जो काही विश्वास आहे तो मात्र या दोन बॅटरच्या वरती असेल. 16 धावा 16 वरती 4 सध्याची स्थिती. प्रफुल पुढचा बॉल टेप बॉल. त्याचवेळी मोठा फटका घेतला जातो, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि त्यांच्यामध्ये जजमेंट मात्र चुकलं आणि पंचांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स गेलाय की डायरेक्ट सीमा पार घेत जाताना पाहायला मिळालाय. प्रेक्षक आमच्यापर्यंत गॅलरी नंबर 3 चौकार आपल्यापर्यंत देतात आणि येतोय हा फॅन्टास्टिक 4. तर दुसरा क्षेत्ररक्षक आता समोरचा म्हटला होता की मीही थांबवू शकलो असतो बॉलला, पण जर त्यामध्ये कॉलिंग झाली नाही तर धडक होण्याची शक्यता. आणि मग हे नको आहे, कारण की मैदानावरती खेळत असताना आपण म्हणतो ना, जर शरीर असेल लोके तर ठिकाणावर राहील डोके. आणि मग त्या गोष्टीसाठी मैदानावरती शरीराची काळजी घेतली पाहिजे. कारण की क्रिकेटचा खेळ हा खूप सारा महत्त्वाचा आहे आणि मैदानावरती खेळताना मोह आवरतच नाही, पण मोह आवरावा लागेल. कारण की क्रिकेटच्या खेळाव्यतिरिक्त आपल्या घरची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता मैदानावरती कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. यावेळी फटका फसलेला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आणि झेल धरतीला दान. खूप जोरात आणि खूप लांबून धावत आले होते. हर्षलजी म्हणालेत की आपल्याला फिटनेस वरती सुद्धा लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण का अपार्ट फ्रॉम द क्रिकेट एक वेगळं आयुष्य आपलं आहे, जे आयुष्यामध्ये आपल्याला रोज खेळायचं असतं. त्या आयुष्यामध्ये आपल्याला रोज जिंकायचं सुद्धा असतो आणि त्या रोज खेळामध्ये रोज जिंकण्यामध्ये जर आपण पाहिलं 90% पुरुषांना दुपारचं टिफिन हे थंड खातात, कारण आपल्या
घरचे गरम जेवले पाहिजे म्हणून ते थंड टिफिन खातात. आणि ते सर्व पुरुष आज फक्त आलेत, काम धंदे सर्वजण 1 मिनिटासाठी फक्त सगळं बाजूला ठेवलं आणि आज आलेत फक्त PNP चषकाचा हा थरार अनुभवला, फक्त आयुष्याचे काही क्षण वेचायला या मैदानाच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या आयुष्यातून आपण आयुष्यभर आपण भागदाडी करणार आहोत, पण एक आनंदाचा क्षण जो PNP मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. याही वेळेला चेंडूवरती चांगली कॉलिंग झालेली नाही आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेच्या कॉलिंगला थांबवलं जातो आणि एका धावेने जर एका ठिकाणी जर आपण पाहिलं, प्रफुल्ल यांनी कॉल दिला होता की त्यांना वाटलं होतं की चेंडू निर्धाव स्वरूपात येऊ शकतो का, पण त्याच वेळी आपण पाहिला यष्टीरक्षकाने तो डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला. त्या डायरेक्ट हिट मध्ये आपण पाहिला स्टंप्स आणि बॉलचा काही संपर्क राहिला नाहीये आणि चेंडू निसटून गेला. चेंडूवरती मिळाली ती म्हणजे एक मौल्यवान धाव. धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 23 धावा स्कोरकार्डवरती 4 गड्यांच्या बदलामध्ये पहा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेनं. आम्हा सर्वांना वेड लावणारा हा क्रिकेटचा खेळ आज मात्र सगळ्यांनाच मात्र आपण पाहिलं तर कुरुलच्या या आझाद मैदानावरती घेऊन आलाय. निमित्त एकच आहे मात्र PNP चषक, आणि ह्या PNP चषकाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. कारण की आपण जर पाहिलं तर आपण जसे बाहेरील टुर्नामेंट मग सुप्रीमो चषक, आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आवर्जून बघतो ना, तसं महाराष्ट्रामध्ये आवर्जून आता या PNP चषकाला पाहिलं जात आहे. कारण की तेवढ्या थाटणीचं आयोजन झालंय. मुस्तकीम मुकादम मॅन फ्रॉम खैर आरोहा उद्या आपल्याला पाहायला मिळाले. तर खूप वर्ष आपण जर पाहिला अखंड देशामध्ये आपल्या व्यवसायासाठी कामधंद्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती अर्थात 3 षटकांचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. तर 23 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग जर आपण पाहिलं ज्याच्यामध्ये मुस्तकीम मुकादम सुद्धा आपल्याला खूप वेळा सातत्याने पाहायला मिळाले. आणि ज्यावेळी एक मुस्तकीमचा टाइम बोलूयात किंवा मुस्तकीमचा फ्लॅगशिप टाइम चालू होता, त्यावेळी मात्र टीम रायगड मधून सुद्धा मुस्तकीम आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. आणि सातत्याने त्यांनी सुद्धा चांगला ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगली भूमिका त्यांनी वारंवार बजावली आहे. पण आज मैदानावरती आज PNPचं हे मैदान गाजवण्यासाठी आज आपल्या हातामध्ये ती म्हणजे बॅट तलवार दिलेली आहे. त्या बॅट मधून किती धावा धावफलकावरती बनवतील. येस, एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर रायगड प्रीमियर लीग गाजवलेले 2 खेळाडू तर एकमेकांच्या विरोधामध्ये असं बोलायलाही हरकत नाही. कारण की यंदाचा हंगाम ज्या खेळाडूंना गाजवला, ज्यानं फायनल खेळली, आपलं कर्णधार पद ज्याच्याकडे हातामध्ये होतं, अरणा 11 फुगाव संघाचं ज्यानं प्रतिनिधित्व केलं, तो खेळाडू अक्षय पाटील मोने आता बॉलिंग मार्कवरती दाखल झाला. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मुस्तकीम मुकादम ज्यानं रायगड प्रीमियर लीग गाजवत असताना बेस्ट बॉलरचा किताबही आपल्या नावावरती जिंकला, तो खेळाडू बॅटिंग मार्कवरती आहे. म्हणजे पहा हे महत्वाचं आहे. हे बॅटल बघायलाही मजा येईल. कारण की एका बाजूला आपण जर पाहिलं तर मुस्तकीम मुकादम, एका बाजूला अक्षय पाटील, आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष वेधून घेणारा खेळाडू राहुल पाटील सुद्धा खेळतोय. तर येस, राहुल पेडणेकर आपण पाहतोय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल राहुलच्या बॅट मध्ये चांगल्या पद्धतीने येताना नाही पाहिलाय. चेंडू मात्र आपण पाहिला डीप मिड विकेट कडे प्रवास करत होता. क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवतात, फेकी करेपर्यंत आणखीन एक धाव एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 24 या धावसंख्येवरती 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थोडासा का नाही पण गेम थोडा स्लो होताना पाहायला मिळतोय. स्लो का होतोय? कारण का लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आल्यानंतर वारंवार होणारे क्षेत्ररक्षणामधले बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या बदलामधून एक थोडासा एक इरिटेटिंग ग्राउंडवरती ॲज अ फिल्डर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. वारंवार बदल होत राहणार. वारंवार आपण पाहिला यष्ट्यांच्या पाठीमागून प्रफुल्ल क्षेत्ररक्षक बदलत राहताना पाहायला मिळणार. कारण मुस्तकीम जेव्हा स्ट्राईक वरती यायला पाहायला मिळतो तेव्हा प्रफुल्लला सुद्धा माहिती आहे आणि अक्षयला सुद्धा माहिती आहे की मुस्तकीमला थांबवण्यासाठी कशी बॉलिंग करायची आहे. मुस्तकीम साठी टाकलेला हा स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात टेनिस बॉल मध्ये विजय पावलेने स्लोवर वन टाकायला सुरुवात केली. आणि त्याच्या वेळी आपण जर ऑस्ट्रेलियाकडे जर वळलो तर आपल्याला जेम्स फॉकनर पाहायला मिळेल. आणखीन जर माहिती पाहिजे असेल तर जनदीप जगे सरांकडे आपण वळणार, ज्यांनी आपल्याला अर्थात आणखीन स्लो बॉलर्सची माहिती आपल्यापर्यंत मिळून जाईल. पुढचा बॉल याही वेळेला तसाच डगलस मरेलियर्सचं नाव सर आपण रिव्हर्स शॉटला घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण ज्या पद्धतीने चेंडू आणखीन एक निघून जातोय त्यावेळी आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आपल्याला. धावफलकावरती ज्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय तो खूप चांगल्या पद्धतीने केलाय. लीग फॉर्मॅटच्या आधी आपण मॅचेस पाहिल्या. लीग फॉर्मॅट जर आपण जर पाहिलं, लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे अर्थात 18 एप्रिल पासून पाहायला मिळाली 2008. यावेळी चांगला बॉल. याही वेळेला मुस्तकीमला मात्र
तुम्ही म्हटलं होतात ना की पायाला फेविकॉल दिलंय, ते आता मुस्तकीमच्या पायाला फेविकॉल लागलेलं पाहायला मिळतात. बॅट आणि बॉलचा काही संपर्कच राहिला नाही. जसं म्हणतात ना, वय निघून गेल्यावरती लग्न होणं कठीण होतं, तसं बॅट निघून गेल्यावरती धावा बनणं कठीण झालंय मैदानावरती. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल बाकी. या वेळेला मुस्तकीमने ठोकला, चेंडू हवेत आणि सीमा रेषा पार. षटकार. पाहतोय ना बघा, हे 2 बिग बर्ड मैदानामध्ये आहेत. एक मुस्तकीम मुकादम, ज्याने अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये या संपूर्ण दशकभरामध्ये अफलातून कामगिरी केलेली पाहिलेली आहे आपण. रायगडमध्ये एक अफलातून क्रिकेटर म्हणून याच क्रिकेटरने नाव कमवलं आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा असणारा मोन्यासमोर गोलंदाजी करतोय. 2 बिग बर्ड जेव्हा मैदानात आहेत ना, तेव्हा त्यांच्यातलं बॅटल प्रचंड प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे. आणि त्याचमुळे आपण पाहतोय ना, प्रत्येक वेळेला प्रत्येक जण या ठिकाणी या विकेटसाठी आपलं शर्तीचे प्रयत्न करतायत, पण अशा वेळेला मुस्तकीम बचावतोय. क्रिकेटच्या स्पेलिंग मधला सी स्टँड फॉर अ कॉलिंग, सी स्टँड फॉर अ कम्युनिकेशन, आणि तो कॉल, तो कम्युनिकेशन ते काही पाहायला नाही मिळालं. आणि टी फॉर अ टीम वर्क, हे दोन्ही मिस आउट होताना पाहायला मिळालं आणि एकाच रूपांतर दुसरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 32 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी बाद 32 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, लडखडत का होईना, धडपडत का होईना, धावा येत आहेत, हे महत्वाचं आहे. मुस्तकीम 3 डॉट बॉल खेळले जरूर, त्याचं प्रत्युत्तर देत असताना त्यांच्या बॅटमधून षटकाराला, त्याच वेळेला पुढच्या बॉलवरती 2 धावा त्यांच्या माध्यमातून धावल्या गेल्या, म्हणजे लगेचच धावांचा वेग सुद्धा वाढवण्यासाठी त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि धावा येतात, हे महत्वाचं आहे. कारण की तुम्ही जर खेळपट्टीवरती उभे आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला मैदानावरती पाठवण्यात आल्या, त्या गोष्टीची तुम्ही जर पूर्तता करता ना, तर महत्वाचं आहे. आपण पाहतो स्क्रीन पाहायला मिळतात, हे आमचे प्रेक्षक वर्ग जे आनंद घेतात. काही आपण जर पाहिलं तर मित्र सोबत आलेत, काही आपण जर पाहिलं तर भाऊ सोबत आलेत, काही काका सोबत आले, काही मामा सोबत आले, पण सगळे हे PNP चषकासाठी आले. सगळ्यांनाच मात्र ही स्पर्धा पाहायची आहे. सगळ्यांनाच आपल्या तालुक्यातील, आपल्या विभागातील, किंबहुना आपल्या गावातील, आपल्या घरातील खेळाडू या पटलावरती खेळलेला बघायचा आहे आणि त्याचा खेळ बहरतानाही पाहायचा आहे. निश्चितपणे हे सगळ्यांनीच पाहिलंय. सगळेच जण निराळ्या छातीने सांगतील की हा माझा भाऊ आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करतोय. दर्शन आले आणि दर्शन वरती आक्रमण. आला रे आला, छकडा आला. म्हणजे 6 म्हटलं मी. षटकाराला काही जण 6 म्हणतात, काही षटकार म्हणतात, काही जण छकडा म्हणतात. तर अलिबाग म्हटलं की छकडा म्हटल्यावरती छकडे प्रेमी सुद्धा लगेच जागे झाले. तो वाला छकडा नाहीये, पण जर तुम्ही घेत असाल तर तोही छकडा आपण घेऊयात. अलिबागचा अर्थात समुद्र किनारा ज्यांनी गाजवला ते छकडेवाले तुमच्यासाठी सुद्धा होता, पण हा छकडा षटकारवाला छकडा होता. आणि मुस्तकीमच्या बॅटमधून अर्थात आपण नॉन स्ट्राईक एंडला मुस्तकीम पाहिला होतो, राहुलच्या बॅटमधून आलेला तो षटकार आपण पाहिला. धावफलकावरती 38 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळाला. 4 गडी आतापर्यंत बाद आणि शेवटच्या अंतिम षटक आपण पाहतोय. या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळी चांगला बॉल फेकला जातोय आणि स्वतः अर्थात आपण जर पाहिलं बॉल लिव्ह करून दिला. एक आपण जर पाहिलं चेंडू फटका खेळायचा होता, वेगळा एक माइंड सेट बनवला होता, पण त्याच वेळी जेव्हा चेंडू वेगळ्या पद्धतीने येताना पाहायला मिळतो आणि चेंडू निर्धाव स्वरूपातून सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळाला. येस, निश्चितपणे आपण पाहतो चांगल्या दर्जाचा कमबॅक राहिला. षटकार आल्यानंतर लगेच पलटवर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्शन फेकताना पाहायला मिळतील. हो, याही वेळेला चेंडू अर्थात आपण जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही सेम स्टार्ट जर आपण पहिला बॉलला जर आपण पाहिला, अक्षय मोन्या जेव्हा गोलंदाजीला पहिल्या ओव्हरला आला होता, त्यांनी पहिला जेव्हा षटकार खाल्ला आणि त्याच्यानंतर त्याने संपूर्णपणे षटक हे कमी धावांचा आटपलं होतं आणि तोच दर्शन सुद्धा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून पाहायला मिळतोय. यस इट इज, आला रे आला, छकडा आला.
वरती वाढ, दहा फलक जाऊन पोहोचलंय. अर्थात आपल्याला राहुल ठोकताना पाहायला मिळतो, तो म्हणजे 44 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतोय. निश्चितपणे एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर 4 ओव्हरचा खेळ संपला, तिकडे 5वं षटक चालू झालंय, 44 धावा, 4 फलंदाज बाद झाले. छकड्यांचा विषय आला ना, राहुल हे नाव छकड्यामध्ये सुद्धा चर्चेचा विषय आहे. मग तिकडे कल्याण डोंबिवली आडविली गावचे राहुल पाटील आणि आज मैदानाच्या आतमध्ये तिकडे राहुल खेळत आहेत आणि त्यांच्या बॅटमधून सिक्सर येताना पाहायला मिळतात. लक्ष वेधून घेतलंय सामन्यामध्ये, सगळ्यांचीच मनं जिंकून घेतलीत राहुलने. 4 ओव्हर झालेले आहेत, 4 बॉल झालेले आहेत, 44 धावा, 4 विकेट आणि छकडा. अर्थात अलिबाग म्हणो किंवा महाराष्ट्र म्हणो, 3 खेळ जास्त खेळले जातात आपल्याकडे. पहिल्या क्रमांकावरती येतो तो म्हणजे क्रिकेट, दुसऱ्या क्रमांकावरती कबड्डी आणि तिसऱ्या क्रमांकावरती सातत्याने अर्थात हल्लीच्या काळामध्ये खेळला जातो तो म्हणजे बैलगाडा शर्यत खेळताना पाहायला मिळतात. बैलगाड्यांच्या आधी पूर्वी खेळला जायचो तो म्हणजे घोडा अर्थात असायचा, त्याच्यानंतर आता बैलगाडा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा साप बैलगाडी प्रेमींचं सुद्धा PNP चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅचकडे वळूयात आपण. नाही याही वेळेला मात्र आपण पाहिलं कमबॅक करताना पाहायला मिळालंय दर्शन. एक धाव घेतली जाते, दुसरीचा अटेम्प्ट केला जाणार का, मुस्तकीमला आपलं जीवनदान द्यावं लागणार का आणि हसतरित्या देणार का नाही देणार जीवनदान. जर माझा पार्टनर धावांचा पाऊस पाडतोय मैदानावरती ना, तर मग मी माझी आत्महत्या करायला तयार आहे. फलंदाज बाद मुस्तकीम. मात्र सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळाले, मुस्तकीम बाद झालेले पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात, ते म्हणजे संकल्प मैदानावरती दाखल. दर्शन शेवटचा बॉल टाकण्यासाठी स्ट्राइक वरती राहुल पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅट मधून हा फटका मात्र चांगला येताना पाहायला मिळत नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1च धाव मिळणार. दुसऱ्या धावेला आपण धावचीत होताना आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. तब्बल 46 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 5 गडी बाद 46 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 गडी बाद 46. करायचा आहे. सचिन पाटील यांना मी विनंती करतो. सर निखिलजी कवळे यांना मी विनंती करतो की आपण ओमकार पाटील तो सोबतीला ओमकार पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आमचे सहकारी निखिल कवळे यांना मी विनंती करेन की आपल्या दोन्ही मान्यवरांना टॉस बॉक्स मध्ये घेऊन जायचं आहे सन्मानाने आणि तेथे दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. मी हर्षदला विनंती करतो. हर्षद खाली जाऊन आपण टॉस घ्यायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. चेंडरे चॅम्पियन्स आणि अलिबाग सुपर किंग यांच्यामध्ये आता सुपर 12 मधला आजच्या रात्रीतील शेवटचा अर्थातच सामना असणार आहे. ओव्हर टू हर्षद. येस, एक इम्पॉर्टंट टॉस आपण पाहतोय. एक महत्वाचा टॉस असेल, कॉल केला जाईल. कॉल येस, पंकज जाधव यांचा कॉल असेल. एक इम्पॉर्टंट टॉस, नॉकआउटची लास्ट मॅच, हेड कॉल आणि इट इज टेल आला. निश्चितपणे आपण पाहतो ज्यांनी रॅकेट प्रीमियर लीग गाजवली, बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावावरती घेतला होता. आता निर्णय काय असेल आणि मग तो निर्णय घेण्यामागचं कारण? आम्ही फिल्डिंग करणार आणि कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नॉकआउटच्या मॅचमध्ये आपण पाहतोय पंकज जाधव आपल्या समोर जुळले जातील. महत्वाची मॅच आहे या आजच्या दिवसामध्ये आपण खेळला जाता. रात्रीमध्ये नॉकआउटची मॅच खेळायची आहे. एकंदरीत 5 ओव्हरमध्ये किती धावांची टोटल आम्हाला पाहायला मिळेल? आम्ही 60+ करायला जाऊ. चेसिंग जरा ड्यू फॅक्टर असल्यामुळे अवघड वाटतोय.
येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही फलंदाजांना, दोन्ही आपण पाहिलं तर टीम्सला. एक महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचमध्ये आपण जर बद्दल प्रशांत यांच्या बाजूने टॉस जिंकला गेला, बॉलिंग करण्याचा निर्णय इकडे मात्र घेतला जाईल. जाऊया आपण चालू मॅचच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच हर्षल. पाण्याची बाटली आहे ना, जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये विकत घ्यायला जातो तेव्हा ती 20 रुपयाची आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा ती मॉलमध्ये आपण घ्यायला जातो तेव्हा ती 60 रुपयाची पाहायला मिळते. आणि जेव्हा ती एअरपोर्टवरती किंवा एका फ्लॅगशिप मॉलमध्ये आपण जातो तेव्हा ती 100 रुपयाची पाहायला मिळते. पाणी तीच असतं, बाटली पण तीच असते. फरक एकच असतो, जेव्हा त्या वस्तूची जागा बदलली जाते ना तेव्हा त्याची किंमत आणि तिचा दर्जा वाढतो. सो आयुष्यामध्ये आपण कशी असो, आपण ज्या जागेवर असो ती जागा नव्हे, आपली जागा बदला, आपली व्हॅल्यू वाढेल. ओव्हर टू अर्थ प्रेझेंटेशन बॉक्स संदीप सरांकडे. थँक्यू सो मच गुड्डा जाधव. याच दरम्यान व्यासपीठावरती मी सन्मान्य चित्रलेखाताई यांना विनंती करतो, ताई आपले एक समालोचक मित्र कपिल ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. चित्रलेखाताई यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या हस्तेच आता टॉस झाला, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी ताईंना विनंती करतो, ताई सचिन पाटील यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ओमकार पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी ताईंना विनंती करतो, ताई आपण आपल्या शुभ हस्ते ओमकार पाटील यांचा सन्मान करायचा आहे. ओळूया पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय काय आहे आणि तिथे भन्नाट स्पीडने गुड्डा जाधव आणि हर्षदची रोहा एक्सप्रेस थेट अलिबागमध्ये येऊन धडकले. अशा वेळेला ऐकूया त्यांच्याच वाणीतून की नक्की पुढे कोणती गाणी आपल्याला ऐकायला मिळणार. यस, निश्चित मला पाहायचंय मैदानाच्या चौबाजूला किती प्रेक्षक वर्ग आहेत, याच्या नॉकआउटची मॅच किती लोक पाहतात. एकदा आवाज झाला पाहिजे, गणपती बाप्पा. समोरच्या गॅलरीत थोडं थंड पडल्यात, पहा थंडी आहे, गरमी आहे, होईल इकडे. चला आवाज झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. दुसऱ्या डावाला सुरुवात, 47चा पाठलाग. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या मॅचची गोल्डन विकेट अक्षय मोन्या मैदानाच्या बाहेर. ₹1000 कॅश प्राइज इकडे दिलं जाईल. आपण म्हणतो ना, लाइफ जितनी हार्ड होगी आप उतने स्ट्रॉंग बनोगे, आप जितने स्ट्रॉंग बनोगे ना लाइफ उतनी इझी होगी. मैदानाच्या आतमध्ये कणखर बनवलंय, स्वतःला स्ट्रॉंग बनवलंय. मैदानावरती खेळत असताना अजय पवार आपल्याला पाहायला मिळतात, ज्यानं अगदी नुकताच अलिबागची प्रीमियर लीग झाली तिकडे बेस्ट बॉलरचा किताब घेतला आणि तो अजय मैदानावरती प्रभावित करून सोडतोय. पहिल्याच बॉलवरती अक्षय मोन्याला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. प्रफुल्ल मैदानावरती दाखल झालेत. टप्पा पडला, ब्लॉक खोल पद्धतीचा बॉल. हा आत्मविश्वास, ही कॉन्फिडन्स लेवल आणि हा टाळ्यांचा गजर मात्र एकटा आपण जर पाहिलं तर अजयसाठी आहे. हा खेळ क्रिकेटचा. तुम्ही इकडे मेहनत करा, संघर्ष करा, सराव मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं करा ना, यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि यश निश्चितपणे तो यश मैदानाच्या आतमध्ये अगदी अजय मिळवताना पाहायला मिळतात. अजयला माहिती आहे या मॅच मध्ये माझ्या टीमला विजय मिळवायचा आहे ना, तर मला चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि होय, पहिले 2 चेंडू अगदी काय अफलातून दर्जाचे मात्र इथे हाताळले जातात. एक्झॅक्टली. आणि अजय पवार जो गोलंदाजी करतोय मैदानामध्ये,
त्याचे फॉलोवर्स वेगळे आहेत. प्रकाशजी राठोड यांच्याकडून त्याच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आणि अजय एक विकेट घेतोय. विकेट तिकडे मिळताना पाहायला मिळाली. आशिष नाखवा यांच्याकडून या विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याच्या नावातच जय आहे तो अजय मैदानावरती. अजय ऑन द फायर. काय खेळ केलाय अजय. मात्र अमन नाखवा यांच्याकडून 2000 रुपये या विकेटसाठी आपल्याला अजयसाठी पाहायला मिळतात. ओव्हर टू हर्षल सर. एकंदरीत आपण जर पाहिलं ना, पहिल्या बॉलवरती विकेट आली, तिकडे डब्ल्यू आलाय. तिकडे दुसऱ्याच बॉलवरती डॉट आला, तिकडे 0 आलाय. तिकडे मात्र आपण जर पुढे पुन्हा डब्ल्यू येताना पाहायला मिळत आहे. सगळे प्रेक्षकही म्हणत असतील वाव काय गोलंदाजी चालू आहे. इकडे मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 2 विकेट. एकही धाव दिली नाहीये. का मी अलिबाग प्रीमियर लीग गाजवली का? अगदी अलिबागच्या या पटलावरती माझ्या नावाची दखल घेतली गेली आणि किंबहुना 3 तालुक्याच्या प्रीमियर लीग मध्ये मला ऍज अ पहिला ओपनर बॉलर त्याच वेळेला किंबहुना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एवढा मोठा विश्वास का दाखवला गेला, तर त्याच विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ सातत्यानं मी करून दाखवलाय आणि म्हणूनच का होईना इकडे अव्वल दर्जाची गोलंदाजी होतीये. निश्चित आहे. रोहित शर्मा एक चांगला शब्द म्हणतात की त्यांचा बेस्ट बॉलर आहे ना, त्याला बेस्ट बनून द्यायचं नाही. बट होतोय काय, अजय बेस्ट आहे आणि या मैदानावरती बेस्ट होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन जोशी दाखल होताना पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक हाफ ट्रॅकर बॉलच्या ब्रॅक लगवायची, तो ऑन साईडला फटका खेळायचा. मिड ऑनच्या दिशेला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि त्याच दरम्यान अजून एक डॉट. दुसऱ्या विकेटसाठी श्यामगण यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. मॅच अर्थात ओव्हर टू हर्षद सर. आपण म्हणतो ना की जीवनात कधी कोणाला कमी समजलं नाही पाहिजे, कारण की अलिबागकरांना तर आवर्जून माहिती आहे की असंख्य आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही. किंबहुना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना अक्षय मोडणे सगळ्यांच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करतो, पण अजयच्या समोर त्याला जमलंच नाही. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, इकडे मात्र 5वा चेंडू डॉट आलाय, 2 विकेट्स मिळाल्या, एकही धाव खर्च केली नाहीये. वा अजय. एक पलटवार बनताय. पलटवार झाला पाहिजे तेव्हा कुठेतरी ह्या मॅचला मजा येणार. एकाच बाजूने क्रिकेट नाही रंगलं पाहिजे. नयन स्ट्राईक वरती आलाय, त्याच्याकडून सुद्धा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हा पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅडमिंटन ओव्हर, नॉकआउटच्या मॅच मधली पहिली मेडन ओव्हर अजय साठी. चारी बाजूनं टाळ्या तर झाल्याच पाहिजे. टोटल 3 मेडन ओव्हर पाहायला मिळाल्यात आणि अजयच्या नावावरती एक टेपॉलची पण आपल्याला मेडन ओव्हर पाहायला मिळाली होती. पण नॉर्मल बॉलची नॉकआउट मॅच मधली आलेली ही मेडन ओव्हर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. पीएनपी मध्ये आलेली ही मेडन ओव्हर पाहायला मिळते. गोलंदाज अजय, ज्याच्या नावात विजय आणि होय अव्वल दर्जाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. किंबहुना आज मैदानावरती आपण जर पाहिलं तर अजय एकच सांगताना पाहायला मिळाले की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडविल मजला कोणतीही अशी भिंत नाही, अशी भिंत नाही. त्याच्या वेगाला अडवायला कोणी तयार नाही, त्याच्या समोर खेळायला कोणी तयार नाही. आणि आज त्यानं ज्या थाटणीची गोलंदाजी केली आहे ना, सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकली. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय पाहायला मिळाला. टीम ओनर आशिष नाखवा यांच्याकडून जी मेडन ओव्हर टाकली त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद सर. मॅचकडे आपण वळूया, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळणार. एक सेर तो दुसरा 1.25 सेर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. अर्थात मॅन फ्रॉम रोहा तालुक्यामधील अर्थात खैरा गावाला बिलॉंग करणारा मुस्तकीम मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत ज्यानं रोहा एक्सप्रेस या नावानं प्रसिद्धी निर्माण केली होती, आता अलिबाग मध्ये आला. सुसाट सुटेल का? हा पहिला बॉल टप्पा पडला, प्लेड ऑन, बॅटची कडा घेतलीये आणि त्याच वेळेला हा सेलिब्रेशन मुस्तकीमचा. एकही धाव आली नाहीये आणि त्याच वेळेला 3री विकेट मैदानावरती. फलंदाज बा
सो मच. टेम्पो, टेम्परामेंट, तारतम्य, तात्पर्य, जितके शब्द आहेत तितके सर्व शब्द अपुरे पडणार. पाऊलावर पाऊल ठेवणं काय असतं. अमन नाखवा यांच्याकडून 1000 रुपये या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाले. मॅच कडे वळतो त्यापूर्वी आपण जर पाहिला अर्थात आपण पाहिला स्टंप्सला लागून आशिष नागवा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच कडे वळतो त्यावेळी आपण पाहिलं पहिल्या बॉलवर विकेट आणि वळतो अर्थात आपण पाहणार पुढचाच बॉल. मुस्तकीमचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आले होते. पहा किंबहुना संदीप सर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आज आम्ही म्हणजे मॅच तर क्रिकेटची पाहतोय पण स्कोर कार्ड यदा कदाचित कबड्डीचा पाहतोय का. कारण की 0 इकडे मात्र 3 आपण पाहतोय. म्हणजे इकडून आपण जर पाहिलं तर अद्याप धावाच आल्या नाहीयेत. किंबहुना फुटबॉलचा स्कोर कार्ड पाहतोय का कारण की धावाच येत नाहीयेत. आणि ज्या वेळेला तुम्हाला 47 धावांचा पाठलाग करायचा ज्या पद्धतीने चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित आहे तो खेळ मात्र होताना पाहायला मिळाला नाहीये. एका बाजूला अजय सुसाट सुटले तर तिकडे मुस्तकीम आलेत. मुस्तकीम मुकादम उंची त्याची गोलंदाजाची बेदकता एकदा आधार कार्ड चेक करा. वेस्ट इंडिजचा 1975 संघ तर वाटत नाही ना आपल्याला. याही वेळेला मुस्तकीम मुकादम पाऊलावर पाऊल ठेवणार 9 चेंडू डॉट होताना पाहायला मिळतात. या PNP चषकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. कारण की ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि त्याच वेळेला क्रिकेटची वारसा जपणारी. फटका खेळलाय यदा कदाचित तिथे पहिली धाव येताना पाहायला मिळेल की काय. होय तब्बल 10 चेंडू खेळावे लागले तेव्हा इकडे 1 धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावफलकावरती लागली आहे आणि त्याच वेळेला 10व्या चेंडूवरती नयन जोशीला खेळावं लागेल. किंबहुना आज रोहा तालुक्यातून येत असताना रोड खुर्द गावाला बिलॉंग करताना गावाचं क्रिकेट तर चांगलंच खेळलंय आता स्वतःला सिद्ध करावं लागेल PNP मध्ये. फुल टॉस बॉल आडवा बॅटनं दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. बॅट बॉलचा संपर्क चांगला राहिला नाही आणि त्याच वेळेला शॉर्ट फायनलच्या दिशेला अजून 1 डॉट बॉलची सांगता. म्हणजे तिकडे आपण जर पाहिलं तर 10वा चेंडू एकंदरीत डॉट आलाय. थँक्यू. आणि स्कोर कार्ड जर आपण बघत असाल सर 2014 मध्ये फ्रान्स आणि जर्मनी मधली झालेली फुटबॉलची मॅच 6-1चा पराभव तसंच मैदानात रसिक प्रेक्षक पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी. या स्पर्धेसाठी सर्वात जास्त हायलाइट काय ठरला. बॉलिंग नाही बॅटिंग नाही हे प्रेक्षक ठरलेत हायलाइटिंग. पुढचा बॉल फटका खेळलाय नयन जोशीनं. मोठा स्ट्रोक आहे पण सरळ क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. या मॅच मधील 4था धक्का. प्रेक्षक वर्ग या संपूर्ण मैदानावरती एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा अमन नाखवा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे या गोलंदाजासाठी. आशिष नाखवा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. आणि त्याच्यामुळे हा सामना आपण जिंकावा. आपला एक संघ बाहेर गेला दुसरा संघ या ठिकाणी थोडक्यात आला. पण सामना मैदानामध्ये अक्षी सागरकरांचं जे काही आव्हान आहे ते सहजासहजी मोडता येणार नाही. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी म्हणतो ना जी जिद्द दाखवायची असतो जो लढा दाखवायचा असतो त्यासाठी संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेला आहेत. ही येल्लो जर्सी या ठिकाणी अभिमानाची आहे स्वाभिमानाची सुद्धा आहे आणि त्याच वेळेला खंडोबाच्या आशीर्वादाची सुद्धा आहे. यस निश्चितपणे. आणि सगळेच जण मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचा आपला कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतात. पहा आपण सकाळपासून एका गोष्टीचा उल्लेख करतोय ना की प्रत्येकानं स्वप्न पाहिलं या स्पर्धेला खेळायचं. काहींचं स्वप्न पूर्ण झालं काहींचं स्वप्न अपुरं राहिलंय. पण स्वप्न पूर्ण करताना आपण म्हणतो ना की देखा हुआ सपना सपना ही रह जाता है जब तक व्यक्ती अपना पसीना नहीं बहाता है. घाम गावा लागेल मेहनत करावी लागेल. ती मेहनत आज बेलोशी बिग बुल्स या टीमनं केलेली मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते का. होय त्यांनी मेहनत केली आहे. कमी धावा बनवल्या जरूर 47 धावा थांबवत असताना निदड्या छातीनं लढलेत भिडलेत. मैदानावरती आपण पाहतोय PNP बॉल ओव्हर टेप बॉलचा हा पहिला बॉल. फटका खेळलाय टेप बॉल वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. हो या फटक्यामध्ये वजन आहे. या मॅचला ऑन करणारा ऑन साइडला पहिला षटकार.
सदानंदाचा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल, पलटवर आणावं लागेल आणि होय पलटवर आणणारा पहिला षटकार राजेशच्या बॅटमधून सुद्धा आलाय. टेप बॉल वरती सिक्सर आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढली असेल कॅप्टन मंथन मैदानाच्या आतमध्ये, तर त्यांच्या अगेन्स्ट सिक्सर येताना आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठा षटकार आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, टप्पा पडला, बॉलनं वळण घेतला, निघाला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. अवंतर स्वरूपाची एक धाव, वाईट बॉल आला. टीमची धावसंख्या 8. आणि हर्षद एक गोष्ट विसरून चालणार नाही की आज मैदानामध्ये राजा पाटील मैदानामध्ये राजेश पाटील हा राजा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे वळके संघाला संपूर्णपणे जो अर्थात जी आशा असेल ना, जी आशा अपेक्षा या सामन्यामध्ये सामना जिंकून देण्याची कोणाच्या खांद्यावरती ते पाहत असतील की ही जबाबदारी टाकली तर तो सामना जिंकून देऊ शकतो, तो मैदानामध्ये आहे. राजा उभा आहे मैदानामध्ये, तो वळकेचं आव्हान जिवंत ठेवू शकतो. पूर्ण विश्वासाचं ओझं आता राजाच्या खांद्यावरती आहे. बॅट फिरवलीये, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, टप्पा पडलाय, हात भर बॉलनं वळण घेतलाय. टेप बॉलची जादू मैदानाच्या आतमध्ये मंथनच्या माध्यमातून पेश केली जाते. धावा 8 आहेत स्कोर कार्ड वरती. 4 फलंदाज बाद झालेत. डावाला सावरावं लागेल. एकंदरीत राजा अगदी मैदानावरती राज्य गाजवावं लागेल. बॅटिंग करत असताना आपण म्हणतो ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. आता राजाला हे करून दाखवावं लागेल. टीम अडचणीमध्ये तिथून बाहेर काढण्यासाठी निधड्या छातीनं उभं राहावं लागेल. पुढचा बॉल बॅट फिरवलीये, नाही नाही नाही, ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. किंवा आपण म्हणतो ना की अगदी लढाईसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत किंवा लढाईसाठी जात असताना गेलेत जरूर, पण अंधारामध्ये फक्त तलवार फिरवली जाते. येणाऱ्या शत्रूचा विचार, येणाऱ्या बॉलचा विचार न करत असताना फिरवली जाणारी बॅट, मग धावा मिळणार कशा, हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच दरम्यानचा लगातारचा दुसरा डॉट बॉल मंथननं फेकलाय. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तिकडे चांगलासा राहिला नाहीये. शरीरावरती आदळत असताना चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर इकडे 22च्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचा बॉल खेळपट्टीवरती फेकला गेला. टीमची धावसंख्या 1 पुढे गेल्यानंतर 9 वरती 4. 9 आणि 4 हे गणित आपण पाहतो. टीमचं जर नाव आपण पाहिलं वळके अव्हेंजर्स म्हणजे मार्वल्स, आणि अव्हेंजर्स मधला आज कोणता सुपर हिरो मैदानावरती येणार. कधी कधी आपल्याला टोनी स्टार्क पाहायला मिळतो, कधी कधी आपल्याला जर आपण पाहिलं कॅप्टन अमेरिका पाहायला मिळतो. आज हे दोघे जण आलेत. आज यांची नावं काय, एका बाजूला राजा पाहायला मिळतोय आणि त्याला सपोर्ट करत असताना, त्याला मात्र खिंड लढवत असताना जयेश पाहायला मिळतोय. हा बॉल आपण पाहूयात. पुढचा बॉल अप्रतिम दर्जाचा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली आहे. थर्डमॅन आणि शॉर्ट गली क्षेत्रामध्ये बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. दुहेरी धावेसाठी पलटलेत. आपण म्हणतो ना की कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपण सातत्याने म्हणतो की कासवाच्या गतीने का होईना आयुष्यामध्ये रोज वेगवेगळी प्रगती केली पाहिजे. बरेच ससे आडवे येतील असे, त्यांना हरवायची चमक धमक ही बाळगली पाहिजे. आणि ही चमक धमक मैदानाच्या आतमध्ये राजेश, त्याच वेळेला जयेशला बाळगावी लागेल. समोरच्या प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट फटका खेळावा लागेल. आणि ही चमक धमक आमच्या चिवताईंनी सुद्धा बाळगली आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा एवढी मोठी समोर आली आहे. फटका खेळला आडवा बॅटनं आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगच्या पार आलाय. यस, या मैदानाच्या आतमध्ये पायथागोरस किंबहुना जर तुम्ही काटकोन त्रिकोण हे जर गणितांमध्ये हुशार असाल तर मॅच मध्ये 12 मध्ये 32 जर बनवायचं तर एकच गणित, एकच पाडा पाठ करावा लागेल. एक तर तो षटकाराचा पाडा पाठ करा किंबहुना तो चौकाराचा पाडा पाठ करा. जर हे 2 पाडे बॅटर्सना पाठ करता आले ना, आणि ते पाडे पाठ करायला सुरुवात सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळाले. ज्या धावा बनत नव्हत्या त्या धावा बनवायला लागलेल्या आहेत. आणि आता 12 चेंडू 32 ची गरज. या मॅचची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 12 बॉलमध्ये 32 बनवायचे, मध्ये 16.00 खेळ करायचा आहे. मी आवर्जून मॅच आठवेन नॉकआउटची दुसरी मॅच जिकडे पाठलाग करायचा होता 76 धावांचा. ती मॅच 12 बॉल 24
पर्यंत आली होती, म्हणजे त्या मॅचला जवळ आणण्याचं काम केलं होतं. पण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण म्हणतो ना की जर मॅचची सिच्युएशन बदलायची असेल तर 1 ओव्हर आणि 1 बॉल खूप झाला. यदा कदाचित ही ओव्हर असेल या मॅचला पलटवार देणारी, आणि यस मुस्तकीम मुकादम. हाफ ट्रॅकर बॉल होता, आडवा बाटने खेळायचं होतं. राजेशनं फटका तर खेळला. ऑन साईडला खेळत असताना मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतात. आपण म्हणतो ना आता मॅचला जिंकायचं तर अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा भाई, मैच को जीतना है ना तो छक्के चौके तो लगाने पडेंगे. होय, प्रेक्षक आमच्या आतुरतेने तेच वाट पाहत आहेत. एकाच षटकार, एकाच चौकार या मॅचची हवा काढेल, या मॅच मध्ये रंग भरेल. ही हा जो काही सामना तो रंगात येईल, तो डंगात येईल, आणि तेच आमच्या प्रेक्षकांना पाहायचं आहे. 16 वरती 4 सध्याची स्थिती आहे. खेळीला सावरण्याचा प्रयत्न जयेश आणि त्यांच्या साथीला राजेश करतात. समोरचा बॉल आडवा बाटने खेळायचा होता अलॉंग विथ द कार्पेट. अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळला गेला. 1 धाव इथे येताना पाहायला मिळते. त्याच वेळेला सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. या मॅच मध्ये जास्तीचा सिंगल बघायला मिळाला, आणि त्या सिंगल वरती भर देत असताना आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या हळूहळू का होईना 17 पर्यंत पोहोचली आहे. इथून पुढे मोठ्या फटक्यांची अपेक्षा. येणारे 10 चेंडू आणि आवश्यकता आपण पाहिलं तर 30 धावांची. प्रो लिंक या वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे व्ह्यू पाहायला मिळते. फुल टॉस बॉल यस्टनच्या समोर पकडले गेलेत. लेग बिफोर LBW बॅटर आउट. जर तुम्हाला हिरो बनायचं असेल ना तर यापेक्षा सुवर्ण संधी तुमच्याकडे नाहीच आहे. कारण का चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे अर्थात आपण जर पाहिलं 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि जर आपण एक चित्रपट आलेला सुपर 30 त्याच्यामध्ये ऋतिक रोशनचा एक चांगला डायलॉग आहे, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब राजा वही बनेगा जो हकदार होगा. जर राजा बनायचं आहे, जर हिरो बनायचं आहे, जर सुपरस्टार मेगा स्टार ब्लॉकबस्टर बनायचं असेल तर आता 9 मध्ये 30 धावा बनवून दाखव मित्रा. येस, निश्चितपणे त्या गर्दीमध्ये आपण जर पाहिलं तर उभं राहण्यापेक्षा त्या गर्दीचं कारण बनायचं असेल ना तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रज्वल हाफ ट्रॅकर प्रज्वल आले आणि त्यांनी या मॅचचं चित्रच पलटून टाकलंय. पहिल्याच बॉलवरती अगदी ठोकलाय. जसा शिवरायांच्या तलवारी सारखा प्रहार केला ना, बॉल सीमा पार गेला. धावा तिकडे 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये आला. टीमची धावसंख्या वाढली आहे 23 धावा. समोरच्या दिशेला फटका खेळला. लॉंग ऑफ मधून डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील. 1 धाव तर तिकडे मिळतीये. जवळजवळ 23 धावा बनवत असताना अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. या एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतीये. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा हा बॉल असेल, कारण की 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. षटकार आला तर डिस्टन्स थोडा कव्हर केला जाईल. डॉट आला तर डिस्टन्स थोडा जेवढा तो जास्त आहे ना तेवढाच आपल्याला बघायला मिळेल, पण डिस्टन्स कव्हर करायचा. मॅच रंगात आणायची आहे. जयेशला करून दाखवावं लागेल. फुल टॉस मिस्ट्रोक खेळलेत. बॉल हवेत बराचसा कालावधी राहील. 1 धाव तर मिळते. दुहेरीसाठी पलटलेत. बघता बघता तिकडे आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. मी म्हणेन सर, तुम्ही जी रील बनवली होती ना संदीप सरांसोबत, ती 19ची नव्हती बनवायची होती, ती 21ची बनवली असती ना तर आजच्या दिवसामध्ये आतापर्यंतची तिसरी मॅच 6 चेंडू 21 वरती येऊन ठेपली आहे. कारण की मग आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवण्यासाठी जयेश मैदानाच्या आतमध्ये सज्ज असतील का? त्यांच्या सध्याला खेळत असताना प्रज्वल सज्ज असतील का? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या सगळ्या गोष्टी अगदी आपण जर पाहिलं तर खूप साऱ्या पाठी आहेत. आणि या कोणाच्या पाठी आहेत तर येणाऱ्या या 6 चेंडूंच्या पाठी या सगळ्या गोष्टी लपल्यात. तर आता काय वाटतंय, कारण की त्या रीलचे साक्षीदार तुम्ही आहात. 6 चेंडू 21ची गरज आहे. काय सांगाल? त्या रील मध्ये मी ज्यांची नावं घेतली होती किंवा संदीप सरांनी नावं घेतली होती ते प्लेयर नाही आहेत, मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला नाही मिळत आहेत. त्याच्यामुळं हा क्रिकेट अनिश्चितीचा खेळ. आणि संदीप सरांसोबत व्हिडिओ बनवली आणि संदीप सरांचा एक डायलॉग आहे जो मी आता इथे बोलतो.
सरडा राजकारण आणि क्रिकेट केव्हा रंग बदलेल हे सांगणं मात्र कठीण आहे. 6 मध्ये 21 ची गरज. भाकीत करू शकत नाही आपण, कोणताच अंदाज लावू शकत नाही, तर्क लावू शकत नाही. ती म्हणाने राजाचा रंग आणि रंगाचा राव व्हायला वेळ लागत नाहीये. ती वेळ आता 6 मध्ये 21 ला आलेली आहे. यस, वेळ बदलावी लागेल, वेळ बदलून दाखवावीच लागेल. 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवून स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज स्वतःला सिद्ध केलं ना तर रायगडकर प्रसिद्धी देतील. एवढी मोठी आपण स्पर्धा खेळतो, एवढ्या स्टेजवरती 6 बॉल 21 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल जवळ जवळ बॅटच्या स्टिकरला लागलाय. बराचसा वेळ हवेत राहील. एक धाव तर मिळते. दुहेरी धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील का? नाही. तेवढ्या अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण तिकडे झालंय. एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढतीये. 27 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किंबहुना 5 बॉलमध्ये 21 धावांचा हा पाठलाग केला जाईल की नाही हे मोठे प्रश्नचिन्ह आहेत. पण 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 6 बॉल 21 ची गरज असताना तिकडे पहिली सिंगल आली आहे. संकल्प महत्वाचा गोलंदाज. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळलेत. बॅट बॉलचा संपर्कच नाहीये आणि अशा स्वरूपाच्या दबावाखाली मैदानावरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम सापडली आहे. आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. गॅलरी नंबर 1 मध्ये जल्लोष तर होणारच ना, कारण की हळूहळू का होईना एक डॉट बॉल विजयाच्या दिशेनं आपण जर पाहिलं तर बेलोशी बिग बुल्स या टीमला घेऊन जाताना पाहायला मिळते. 4 चेंडू 20 धावांची गरज. पुढचाच बॉल. मोठा फटका आलाय. मॅच अजून संपली नाहीये या गोष्टीची जाणीव करून दाखवणारा जयेश चव्हाण. मैदानाच्या आतमध्ये सगळेच गार. षटकार. आणि 14चं गणित आहे. या गणितामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आता अडकताना पाहायला मिळालं. या कुरुक्षेत्रामधून जर बाहेर पडायचं असेल ना तर आता आपल्याला 3 चेंडू आणि 14 धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. या 3 मध्ये 14 संकल्प गोलंदाजी मार्क वरती, जय स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 मध्ये 14 ची गरज. पुढचा बॉल. खोलातला बॉल. ब्लॉक खोल पद्धतीचा. याचं उत्तरच नव्हतं मैदानावरती. एकदम मेल दुहेरीसाठी पलटले. काय घडतंय? 2 धावाही मिळाल्या. वा, चांगली रनदपीट विकेट राहिली. पहा, स्ट्राईक एंडच्या बॅटरचं लक्ष नव्हतं. यदाकदाची 3री धाव बघायला मिळाली असती, पण स्वतःवरती विश्वास दाखवला. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो ना तो मैदानाच्या दाखवण्याचा प्रयत्न झालाय. 2 चेंडू 12 धावा. आपण म्हणतो ना की हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला, आणि ते समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जयेश आज स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी या PNP चषकाच्या माध्यमातून. आपण म्हणतो ना ऐसा सोहळा होणे नाही. त्याच वेळेला किंबहुना याच्यासाठी केला होता 8 तास की हा दिवस गोड व्हावा, क्षण गोड व्हावा, शेवटचे दिवस गोड व्हावे. होय, जसं जसं नॉकआउट कडे आलोय मॅच मात्र रंगतायत. 2 चेंडू 12. एक MS धोनी चित्रपटातील डायलॉग आहे, हम इस लड़के को जानता है, बहुत तगड़ा मारता है. आज जयेशला ते 2 तगडे द्यावे लागतील का? हे 2 मोठे लांब लचक लांब सडक देईल का जयेश? 2 बॉल 12. नाही नाही नाही. या डॉट बॉलने बऱ्याच प्रेक्षकांची मनं तुटली. या डॉट बॉलने बऱ्याच प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा त्या जागेवरती थांबल्या. पण मी म्हणेन मॅच संपली नाहीये. क्रिकेटचा खेळ अनिश्चितेचा. यदा कदाचित एकात खराब बॉल या मॅच मध्ये पलटवार आणेल. 1 बॉल 12 धावेची आवश्यकता. प्रपोज डेला गर्लफ्रेंड नाही बोलली ना तरी इतकं दुःख नव्हतं झालं जेवढं दुःख या बॉल डॉट आला तेव्हा मला दुःख झालं. डॉट बॉल आहे जरा पाहायला मिळाला. चला पारितोषिकांकडे वळतोय. अमन नाखवा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या बॉल साठी, डॉट बॉल साठी. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. या बॉल वरती काही चमत्कार होईल का? मोठा फटका तर आलाय, पण इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावांनी या मॅचला विसरावं लागतंय. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम बेलोशी बिग बुल्स या संघानं. विजयी संघाच्या संकल्पासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आशिषजी नाखवा यांच्याकडून हे 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच.
आमचे या स्पर्धेचे जनक आपण पाहिले तर चित्रलेखा पाटील मॅडम यांचे आम्ही आभार मानू, चिवताईंचे आभार, ज्यांनी अगदी आज आम्हाला या स्पर्धेचा घटक होण्याची नामी संधी निर्माण करून दिली, त्यांचे आभार आहेत. यास निश्चितपणे या स्पर्धेतून मात्र आम्ही ते निरोप घेतो. तुम्ही थांबू नका, या मॅचचा आपण आनंद घेत राहा. निरोप घेतो आम्ही, आम्हास आज्ञा असावी. निरोप घेतो आम्ही, आम्हास आज्ञा असावी. आणि जर चुकले असेल आमचे काही तर आम्हास क्षमा असावी, आम्हास क्षमा असावी. मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आणि इथून पुढे निश्चितपणे